हाय फ्रेंड्स, तर तुम्हा सर्वांचं माझ्या जसे जमेल तसे चॅनलमध्ये सहर्ष स्वागत आहे. तर तुम्ही बघू शकता मुक्ताई लॉन्स हे बारामतीमधील आहे. तर ही बारामतीमधील प्रसिद्ध ठिकाण आहे म्हणजे लग्न समारंभ कार्यक्रमासाठी. चला मी आज इथं आलेले आहे लग्नासाठी. तर चला तुम्हाला पण आतमध्ये कसं हॉल आहे काय ते सगळं दाखवणार आहे. डेकोरेशन केलेलं आहे आणि आपण जसे पैसे देताल तसं डेकोरेशन राहतं. तर चला, साईडला गार्डन आहे, हे असं डेकोरेशन केलेलं आहे. आतमध्ये पण डेकोरेशनच केलं असणार असं वाटतं. खूप छान डेकोरेशन केलेलं आहे आणि हे वडीलच आपल्या लेकीसाठी करू शकतात. जेवढी ताकद आपल्या वडिलांमध्ये असते आणि जेवढं प्रेम लेकीवर असतं. आणि हे बघा इथं छोट्या छोट्या पोटल्या बांधल्यात म्हणजे छोटे गटुडे आहेत आणि त्याच्यामध्ये तांदूळ भरलेले आहेत. तर बघा त्या अशा पद्धतीने आतमध्ये मी आलेले आहे. लग्न जरा चालू झाले हे कार्यक्रम. एंट्रीपासून जे गेटच्या एंट्रीपासून मी तुम्हाला दाखवले ना तिथनं हे चालू होतं आणि हे सॉन्ग आहे एक नृत्य. आणि एंट्री सेटअप जे आहे ना ते एंट्री सेटअपवर नवरा नवरी आहेत आणि त्यांच्यासमोर हा कार्यक्रम गाण्यांचा चालू आहे. तर खूप छान सॉन्ग आणि खूप छान नृत्य करत आहेत. आणि बघा खूप खर्च केलेला आहे ह्या लग्नाला आणि वडिलांनी ही मुलीसाठी केलेला आहे. तर बघू शकता तुम्ही, खरंच खूप छान आहे. आणि तिकडे बघू शकता नवरी नवरदेव पण खरंच एकदम एक नंबरच आहेत. दोघंही दिसायला सुंदर आहेत, त्याच्यामुळं काहीच लग्नामध्ये काहीच कमी नाही. आणि बघा नृत्य पण छान करत आहेत. एंट्री सेटअप आहे. आता त्याची पण एंट्री करताना जी जवळ येईल त्यावेळेला जी पाऊस आपण दिवाळीमध्ये उडवतो त्या प्रकारेच एक हे बंदूक म्हणजे गन पण राहतात आणि ते वरती उडवतात. तर बघा तुम्हाला आता ते पण दिसेल कसं उडवतात. तर मी सांगितल्याप्रमाणे हो का हे आता चालू झालेलं आहे. एंट्री सेटअपला पण केलेलं आहे. आता सध्या ही फॅशन निघाली, याच्यात काय नाही. डान्सचं खूप छान आणि जवळ नाही म्हणलं तर ह्याला भरपूर लाखावर खर्च केलेला आहे. तर बघा हे असं केलेलं आहे डेकोरेशनचं समोर. आणि नवरा नवरी आता इथनं खाली उतरणार आहेत आणि डायरेक्ट त्यांची एंट्री तिकडं करणार आहे. यांचा डान्स सॉन्ग संपलं की यांचं नृत्य संपलेलं आहे जवळ. आणि आता नवरा नवरदेव चाललेले आहेत स्टेजवरती आणि हे समोरचं स्टेज आहे. आणि हे पण बघा किती छान किती सुंदर केलेलं आहे. आणि खरंच लग्न सोहळा खूप सुंदर आहे आणि खूप छान तयारी केलेली आहेत. सकाळी साखरपुडा झाला, नंतर हळदी झाली आणि आता रात्री 7ला लग्न आहे. तर हळदीला पण आलो होतो आम्ही आणि साखरपुड्याला काय नाही आहे. तर त्यावेळेला सकाळी जेवण, नंतर साखरपुड्यालाही जेवण आणि आता रात्री पण जेवण आणि खूप छान पद्धतीने केलेलं आहे. तर बघा वर नवरा नवरी गेलेले आहेत आणि लग्न सोहळा आता झालेला आहे. हे बघा कशी पद्धत आहे झालेली आहे. थोडी विधी अक्षदा टाकलेले आहे आणि जे छोट्या छोट्या पोटल्या दिल्या त्याच्यातनं जे तांदूळ काढून आहे ते अक्षदा टाकायचं आहे. तर खरंच खूप छान लग्न समारंभ सोहळा आहे पार पडलेला आहे. त्यामुळे हे वर गण चालू केलेले आहेत. तर बघा खरंच खूप छान आहे आणि अफाट एका वडिलांनी मुलीसाठी खर्च केलेला आहे. तर चला, आणि लग्न लागलं की सगळ्या लोकांचं एकच लक्ष असते, चला जेवायला पळा, चला जेवायला पळा. जसं काय ते जेवण आता लगेच संपूर्ण चालय अशी तर लोक पळतेत जेवणाकडे. तर चला माझं निवांत असते, ह्यांचं चाललंय सेल्फी, मित्रांबरोबर फोटो चाललेत म्हणून मी आपल्या साईडला बसले आणि बसून तांदूळ हे डोक्यातलं पडलेलं काढते मोबाईलमध्ये बघून. तर तुम्हाला माझा लुक कसा वाटला तेही सांगा आणि लग्नातलं डेकोरेशन कसं वाटलं तेही नक्कीच सांगा. आणि खरंच खूप छान आहे मुक्ताई लॉन्स बारामतीमधील. आणि आपण जसे पैसे देताल तशा तयारी करतात लग्नाच्या. तर हे आलेले आहेत मित्रांमधून, आता यांना फुरसत भेटलेली आहे. तर चला, त्यांच्या लक्षात आहे बायको पण आपल्यासोबत आली, असू द्या, चालतंय एवढं तेवढं. तर चला, हे नवरा नवरदेव यांच्यासोबत यांची सेल्फी काढली, माझ्याकडे मोबाईल दिलाय फोटो काढ म्हणून. आता हे मित्र सगळे मिळून आलेले आहेत आणि त्यांचं झालेलं आहे फोटोग्राफीचं. आणि आता आम्ही इकडं जेवायला आलात. हे बघा हे हॉल लग्नाचा, इथं पण असं होतं डेकोरेशन, पण त्यांनी बाहेर सेपरेट डेकोरेशन करायला लावलेलं आहे आणि इथं पण करतात सगळे हळदीचे समारंभ सगळं. तर आता इथं जेवणाची लाईन चालू आहे आणि इथं पण भोजन कक्ष आहे. तर चला, आपण लाईनला उभारलेलो आहेत, आता जेवणासाठी आलेले आहे. तर बघा
आणि जेवणासाठी ह्या शेवाडपी ठेवलेल्या आहेत. आपल्याला पाहिजे तेवढं जेवण आपण ताट समोर करायचं ते टाकतात. हे रबडी आहे, पुढे जामन आहेत. आपल्याला काय जामन आवडत नाहीत आणि शक्यतो बॉर्डरचे जामन असतात. तर चला, आणि ही जेवणाची अशी तयारी केलेली आहे. आता टेबलवरती नशीब टेबल भेटलाय जेवायला, उशिरा येऊन पण. तर चला, तुम्हाला कसा व्हिडिओ वाटला नक्की सांगा. आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनची घंटी दाबायला विसरू नका. आणि हे हॉल कसा वाटला तेही सांगा. तेव्हा तिकडं हळदीसाठी डेकोरेशन केलेलं आहे. समोर लग्नासाठी केलं होतं, पण त्यांनी बाहेर केलंय लग्न. तर असू द्या, बाहेर गार्डन आहे, सगळ्या इथं सोयी आहेत मुक्ताई लॉन्समध्ये. आणि नक्की ज्यांना कोणाला बारामतीमधून लग्न करायचं असलं तर खरंच खूप छान हे हॉल आहे. तर कसा वाटला फ्रेंड्स सांगा. चला, बाय बाय.